बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आरोपाच्या फेऱ्यात अडकलंय। या प्रकरणाची सरकारच्या विशेष समितीकडून चौकशी करण्यात येते। ही चौकशी समिती आज आपला अहवाल सादर करणार आहे। दीनानाथ रुग्णालय प्रशासनाच्या कारभारामुळे तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आलाय। या प्रकरणी आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार आज आपला अहवाल सादर करणार आहे। पोलीस आयुक्तालयात ते अहवाल सादर करणार असून या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी पोलीस आयुक्तालयात महत्त्वाची बैठक त्या घेणार आहेत। तर चौकशी समितीच्या निदर्शनास आलेल्या महत्त्वाचे मुद्दे सादर केले जाणार असल्याचं सांगण्यात येतंय। या अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, रुग्णालय प्रशासनाच्या कारभाराची चौकशी खरं तर समिती करते आणि त्याचा अहवाल आज प्राप्त होणार आहे। काय अपडेट? नक्कीच आपण पाहतोय की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जो काही प्रकार घडला होता त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून एक 4 सदस्य समिती जी आहे ती नेमण्यात आली होती। पुणे जिल्ह्याचे जे आरोग्य उपसंचालक आहेत राधाकृष्ण पवार यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर ही एक समिती नेमण्यात आली होती आणि राज्य महिला आयोगाकडून जे ट्विट करण्यात आलं होतं रुपाली चाकणकर ज्या अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून पुण्यात जो काही प्रकार घडलाय त्याची चौकशी करून एक अहवाल राज्य महिला आयोगाकडे सादर करा अशा सूचना रुपाली चाकणकर यांनी या समितीला दिल्या होत्या। आणि त्यानंतर आज पुणे शहराच्या पोलीस आयुक्त कार्यालयात एक महत्त्वाची बैठक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे, ज्यामध्ये स्वतः रुपाली चाकणकर ज्या अध्यक्ष आहेत, पुणे पोलीस कमिशनर असतील किंवा इतर महत्त्वाचे अधिकारी असतील यांची एक बैठक पार पडणार आहे। आणि भगवान पवार यांच्या अध्यक्षतेखाली जी 4 सदस्यीय समिती नेमण्यात आली होती ती समिती जो प्राथमिक अहवाल आहे खरं तर दीनानाथ रुग्णालय मंगेशकर रुग्णालयात जो काही प्रकार घडला त्याचा जो अहवाल आहे त्या चौकशी समितीचा तो आज दुपारपर्यंत सादर होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। खरं तर नातेवाईकांकडून जी मागणी केली होती ती रुग्णालय प्रशासन आणि जे डॉक्टर आहेत डॉक्टर घैसास त्यांच्यावरती सदोष शोधाचा गुन्हा दाखल करावा, पण हा सगळा कॉग्निझंट जो आहे जो मेडिकलचा आहे त्यामुळं पोलिसांना यामध्ये काही करता येत नाही आणि म्हणून राज्य महिला आयोगाकडे जो अहवाल सादर होईल किंवा त्यानंतर राज्य शासनाकडे जो आरोग्य विभागाकडे जो अहवाल सादर होईल त्यानंतरच पोलीस या प्रकरणात पुढचं पाऊल जे आहे ते उचलणार आहेत। पण महत्त्वाची अपडेट हीच आहे, जी मागणी त्यांच्या घरच्यांकडून जे तनिषा भिसे आहे जी गर्भवती महिला होती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जी कारभारामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला होता आणि अनेक ठिकाणावर रोष आल्यानंतर एक 4 सदस्यीय समिती खरं तर भगवान पवार जे उपसंचालक आहेत आरोग्य विभागाचे त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती। जिल्हा बोर्ड जो आहे जिल्हा मेडिकल बोर्ड त्यांच्याकडून देखील या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार आहे आणि जो प्राथमिक अहवाल आहे तो आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांसमोर सादर करणार असल्याची माहिती जी आहे ती येते। दुपारी सकाळी 11 वाजता पुणे पोलीस आयुक्तालयात एक महत्त्वाची बैठक आहे रुपाली चाकणकर आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांची, त्यामध्येच ही सदस्यीय समिती जी आहे तो आपला अहवाल जो आहे तो सादर करणार आहे आणि हा अहवाल जेव्हा सादर होईल या अहवालातून नेमक्या कुठल्या बाबी समोर येतात हे पाहणं आता खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच अभिजित, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।